वर्धा शहरात मोठ्या थाटामाटात सुरू झालेले तोटे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सध्या रुग्णसेवा नव्हे तर केवळ पैसे कमावण्याचा व्यवसाय बनले असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलेलं आहे। रुग्णालयाच्या कथित हलगर्जीपणामुळे आणि अपुऱ्या सुविधांमुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केलाय। या घटनेमुळे वर्धा शहरात तीव्र संताप व्यक्त होतोय। मिळालेल्या माहितीनुसार विनायक लोखंडे नामक रुग्णाला अस्वस्थ वाटत असल्यानं 19 तारखेला तोटे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले होते। तपासणीअंती डॉक्टरांनी रुग्णाच्या शरीरातील सोडियम आणि पोटॅशियम पातळी कमी झाल्याचं सांगितलंय। यानंतर पुढील 3 दिवस रुग्णावर उपचार सुरू होते। या 3 दिवसांमध्ये नातेवाईकांकडून दररोज 6 ते 7,000 रुपये याप्रमाणे मोठी रक्कम वसूल करण्यात आली आहे। उपचार सुरू असतानाच रुग्णाला सीटी स्कॅन करण्यासाठी पाठवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला। मात्र अत्यंत गंभीर बाब म्हणजे एवढ्या मोठ्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयामध्ये रुग्णाला तात्पुरत्या ऑक्सिजन पुरवण्यासाठी किंवा सुरक्षितपणे नेण्यासाठी ना स्वतःची रुग्णवाहिका होती ना कोणतीही आपत्कालीन ऑक्सिजनची व्यवस्था। अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये रुग्णाला सिटी स्कॅनसाठी नेण्यात आलं। सिटी स्कॅन करून रुग्ण परत रुग्णालयात आल्यावर नंतर अवघ्या अर्ध्या तासात डॉक्टर तोटे यांनी रुग्णाला मृत घोषित केलं। धक्कादायक बाब म्हणजे रुग्णाचा मृत्यू नेमकं कशामुळे झाला याचं कोणतंही स्पष्ट आणि समाधानकारक कारण डॉक्टर तोटे आणि त्यांचे वैद्यकीय पथक नातेवाईकांना सांगू शकले नाही। जर 3 दिवस उपचार करूनही रुग्णाच्या प्रकृतीचे नेमके निदान आणि मृत्यूचं कारण डॉक्टरांना सांगता येत नसेल तर त्यांच्या वैद्यकीय पात्रतेवरच आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। रुग्णालयामध्ये दाखल असतानाच रुग्णाची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून अत्यंत निष्काळजीपणाची वागणूक दिली जात होती असा थेट आरोपही मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी केलाय। रुग्णाच्या आरोग्याकडे लक्ष देण्याऐवजी केवळ बिलांचे आकडे वाढवण्यावरच रुग्णालयाचा भर असल्याचा आरोप देखील आता समोर येतोय। तर गोरगरीब रुग्णांच्या टाळूवरचं लोणी खाणारा हा वैद्यकीय व्यवसाय तात्काळ बंद झाला पाहिजे। प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी। या संवेदनशील घटनेनंतर तोटे हॉस्पिटलच्या कारभारावर वर्धा शहरात मोठ्या प्रमाणावर टीका होते। रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि सोयी सुविधांचा अभाव असलेल्या अशा मल्टी स्पेशालिटी रुग्णालयावर आरोग्य विभाग आणि शासन काय कारवाई करणार? डॉक्टर तोटे यांच्यावर गुन्हा दाखल होणार का याकडे आता संपूर्ण वर्धा शहराचं लक्ष लागलेलं आहे। आजच्या काळात डॉक्टरांना देव समजलं जातं, मात्र वर्धामध्ये तोटे हॉस्पिटल या ठिकाणी घडलेली घटना मात्र हे हृदय हादरवणारी आहे। रुग्णाला या ठिकाणी विकनेससाठी या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं 19 तारखेला। तर रुग्णाचे जे पाल्य आहेत, मुलगा आहेत, ते आपल्यासोबत आहेत। नेमकं जाणून घेऊया की काय प्रकार होता, कशासाठी ऍडमिट केलं होतं। त्यांना विकनेस होती आणि डोकं जड वाढत होतं, त्याच्यासाठी त्यांना ते ऍडमिट केलं होतं। आम्ही डोकं जड थोडी बडबड करत होते, ऍडमिट केलं। इथे आणलं 10 वाजता सकाळी 19 तारखेला। डॉक्टर साहेब म्हणत की यांना ऍडमिट करावं लागतं। ठीक आहे म्हटलं, आम्ही ऍडमिट करू। आम्ही त्याच्यानंतर ऍडमिट केलं। ऍडमिट केल्यानंतर त्यांनी ब्लड घेतलं, ब्लडचा रिपोर्ट घेतला। रिपोर्ट आल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगतो म्हणे। ते रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही। त्यांनी मेडिसिन चालू केली, रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी सांगितलं नाही आम्हाला। मी दोन्ही विचारून बाहेर गेलो त्यांच्या याच्यावर। डॉक्टर साहेब म्हटलं आहे का, दोन्ही विचारलं, नाही आहे म्हणे डॉक्टर साहेब। त्याच्यानंतर मी कॉल लावला त्यांना, डॉक्टर साहेब म्हटलं काय आहे, तर डॉक्टर साहेब म्हणे त्यांना सोडियम आणि पोटॅशियमची कमी आहे, त्याच्यामुळे मी मेडिसिन चालू केले आहे। त्याच्यानंतर मेडिसिन चालू केलं, त्यानंतर 1 दिवस आम्ही थांबलो। त्यानंतर दुसऱ्या दिवसानंतर ते बोलायला लागले, थोडे बोले, आपले हालचाल करे। 2 दिवस बोलले चांगले। आज त्यांना मी इथं नेलं सिटी स्कॅन करायला। सिटी स्कॅन करायला नेलं, तिथून आणल्यानंतर इथे आणलं हॉस्पिटलमध्ये। हॉस्पिटल आणल्यानंतर डॉक्टर साहेब सिटी सर सांगते एका घंट्यानी की गेले आहे म्हणून। अचानक सिटी स्कॅन करून आणल्यानंतर रुग्ण जेव्हा बोलत चालत होते आणि सिटी स्कॅन करून आणल्यानंतर अचानक डॉक्टर 1 तासानंतर रिपोर्ट देते की रुग्ण दगावलेला आहे। मात्र त्यांना नेमकी कुठली बिमारी होती याची देखील नातेवाईकांना सूचना नाही। नेमका इलाज काय झालेला आहे की हे फक्त रुग्णाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार या ठिकाणी घडते आहे। याच्यावर तात्काळ जिल्हाधिकारी महोदय, तसेच सिव्हिल सर्जन, आरोग्यमंत्री महोदय आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे पंकजी भोयर साहेब आपल्या जिल्ह्यात नेमकं चाललंय काय, यावर तात्काळ कारवाई होणार का? या रुग्णांच्या नातेवाईकांना खरंच न्याय मिळणार का? की अशाच प्रकारे रुग्णांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी डॉक्टरांचा हा व्यावसायिक धंदा सातत्याने सुरू राहणार। स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, वर्धा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।